निष्कर्ष. या प्रकरणात वापरकर्त्यांनी सर्किट ॲनालिसिसचे खालील पैलू समावेश केला आहे: एसीचे प्राथमिक तत्व आणि सर्किट सीरियमचे त्यांचे ॲप्लिकेशन्स, एसी मधील ऊर्जा आणि वीज, सिंपल आरसी, आरएल, एलसी आणि आरएलसी सर्किट आणि फिल्टर. आरएलसी सर्किट. आरएलसी सर्किटमध्ये रेझिस्टर, इंडक्टर्स आणि कॅपॅसिटर्स असतात, एकतर मालिकेत किंवा समांतर मध्ये. आरएलसी सर्किटचे काम एलसी सर्किट प्रमाणेच असते, परंतु रेझिस्टरची उपस्थिती एका बाह्य स्रोताद्वारे सक्रिय नसल्यास काही कालावधीत मरण्यास उत्पन्न होण्यास सक्षम करते. आरएलसी सर्किट डॅम्पिंग. डॅम्पिंग सर्किटमध्ये प्रतिकार शक्तीमुळे होते. हे सर्किट कोणत्याही स्रोत न करता नैसर्गिकरित्या किंवा नाही उमटवणे होईल हे निर्धारित करते. डम्पिंग फॅक्टर Z ने दिले आहे. आरएलसी सर्किट रेझोनन्स. ऊर्जा या सर्किटमध्ये दोन वेगवेगळ्या प्रकारे संचयित केली जाते: विद्युत क्षेत्राद्वारे कॅपॅसिटर आणि चुंबकीय क्षेत्राद्वारे प्रारंभ करणे आणि त्यामुळे हे अनुनाद उद्भवते. रेझोनंट फ्रिक्वेन्सी F0 आणि कोनीय वारंवारता W0 दर्शविल्याप्रमाणे दिली जाते. आरएलसी सर्किट नैसर्गिक फ्रिक्वेन्सी. नैसर्गिक वारंवारता म्हणजे ड्रायव्हिंग स्रोत काढून टाकल्यानंतर देखील होणाऱ्या ऑसिलेशनची वारंवारता. नैसर्गिक वारंवारता W0 ने दिली आहे. आरएलसी सर्किट बँडविड्थ. फ्रिक्वेन्सी ज्यामध्ये सर्किटच्या माध्यमातून पारितोषिक अनुक्रमेवरून निम्म्या मूल्य मिळते ते बँडविड्थ आहे. दोन अर्थशक्ती फ्रिक्वेन्सीमध्ये फरक दर्शविले आहे. आरएलसी सर्किट क्यू फॅक्टर. सर्किटमध्ये साठवलेली पीक ऊर्जा ही आहे आणि रेझोनेटर्सची विशेषता म्हणून वापरली जाते. क्यू फॅक्टर बँडविड्थच्या व्युत्तम आहे आणि म्हणून दाखवली जाते. आरएलसी सर्किट स्केल पॅरामीटर्स. उपरोक्त पॅरामीटर असलेल्या सर्व सर्किटमध्ये समान वैशिष्ट्ये असतात जेव्हा वेगवेगळ्या वारंवारता बँडवर चालतात. मालिका आरएलसी. सर्व तीन घटक रेझिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर एकमेकांशी शृंखलामध्ये जोडलेले आहे. या प्रत्येक घटकामध्ये विद्यमान समान आहे, परंतु व्होल्टेजचे विभाजन झाले आहे. पॅरलल आरएलसी. सर्व तीन घटक रेझिस्टर, इंडक्टर आणि कॅपॅसिटर एकमेकांशी समांतर जोडलेले आहेत. या प्रत्येक घटकामध्ये व्होल्टेज एकासारखेच आहे, परंतु सध्याचे विभाजन झाले आहे. एक शृंखला आरएलसी सर्किटचे खालील कारणांद्वारे विश्लेषण केले जाऊ शकते: व्होल्टेज, रेझिस्टन्स, रिॲक्टन्स आणि इम्पेडन्स. तर एक समांतर सर्किट त्या विरुद्ध आहे आणि त्याचे परस्पर संयोजना, प्रवेश, वर्तणूक आणि संचयास्पदचे विश्लेषण केले जाऊ शकते. आरएलसी ॲप्लिकेशन्स. आरएलसी सर्किट ॲनालॉग सर्किटमध्ये ट्यूनिंगसाठी वापरतात, जसे कमी पास फिल्टर. आरसी सर्किट. नेक्स्ट. याला आरसी फिल्टर आणि आरसी नेटवर्क असेही म्हणतात. नेक्स्ट. हे विद्युत दाब किंवा विद्युतमान स्त्रोताद्वारे चालविले जाणारे प्रतिरोधक व कॅपॅसिटर आहे. नेक्स्ट. एक साधी आरसी सर्किट एक रेझिस्टर आणि एक कॅपॅसिटर असतात, जे एकतर मालिकेत किंवा एकमेकांशी समांतर असतात. नेक्स्ट. आरसी सिरीज सर्किट व समांतर सर्किट या दोन्हींमध्ये कॅपॅसिटर त्याच्या संचयित ऊर्जाला रेझिस्टरमध्ये निर्वहन करतो. हे आरसी सर्किट अधिक सामान्यपणे फिल्टर म्हणून वापरले जाते, कारण कॅपॅसिटर्स लहान व उत्पादनक्षम आहेत. आरसी सिरीज सर्किट. हे सर्वात सोपा सर्किट आहे, जेथे कॅपॅसिटर त्या शृंखलामध्ये जोडलेले अवरोधक द्वारे निर्वहन करते.
RC सिरीज सर्किट वरील व्होल्टेज. व्होल्टेजची गणना किर्चॉफ्स कायद्यानुसार केली जाते. RC पॅरलल सर्किट. येथे आउटपुट व्होल्टेज म्हणजे इनपुट व्होल्टेज, त्यामुळे अडथळ्याच्या समांतर जुळलेले कॅपॅसिटरचा उपयोग नाही. येथे V बाहेर समान V इन. AC चा परिचय. AC चा अर्थ अल्टरनेटिंग करंट. AC पॉवर स्रोत वेळेनुसार बदलत असते. AC लाटा वेव्स तयार करणे. इलेक्ट्रोमेकॅनिकल अल्टरनेटिंग व्होल्टेज निर्माण करतो, जो वेळेच्या निश्चित अंतरानंतर पोलॅरिटी स्विच करतो. जेव्हा एखाद्या आलेखावर त्याचे प्रतिनिधित्व केले जाते, तेव्हा ती एक साइन वेव्ह सारखी दिसते. वारंवारी आणि कालावधीची संकल्पना. AC वेव्स दर्शविणारे ग्राफचा क्षेत्रित अक्ष अचूक काळानुसार चिन्हांकित केला जातो आणि एक चक्र काळाशी निगडीत असलेले आकार काळानुसार मोजला जातो. आणखी एक मोजमाप जे लावले जाऊ शकते ते मागे आणि पुढे आंदोलनाच्या दोलाचे असते. कॉल केलेले वारंवारता. कालावधी आणि वारंवारता एकमेकांच्या गणित परस्प्रक्रिया आहेत. AC व्होल्टेज आणि करंट मोजणे. AC व्होल्टेज ध्रुवीयतेमध्ये बदलते आणि टप्प्यामध्ये वर्तमान बदलते. म्हणूनच लहरी विपुलतेचा शिखर समजला जातो आणि पीक दराने पीक घेण्यात येतो. AC सर्किटमध्ये प्रतिकार. AC जनरेटर आणि अवरोधक असलेल्या सर्किटमध्ये AC स्रोतचे उत्पादन वेळेनुसार बदलते. तो सूत्र वापरून गणना केली जाते. V समान Vmax sin 2πft. दर्शविलेले समुद्राच्या लाटापासून हे व्होल्टेज आणि वर्तमान टप्प्यात आहेत हे पाहिले जाऊ शकते. RMS मूल्य. चालू आणि व्होल्टेज मूल्याची गणना वेळ बदलताना RMS म्हणजे रूट मीन स्क्वेअर व्हॅल्यू स्वीकारण्यात येत आहे. AC सर्किटमध्ये समाई. डायग्राम मधून आपण पाहू की कॅपॅसिटर थेट वीज पुरवठ्यात जोडलेले आहे. व्होल्टेज वाढते किंवा घटते म्हणून कॅपॅसिटर शुल्क किंवा डिस्चार्ज. फेज आकृतीवरून आपल्याला दिसेल की व्होल्टेज 90 अंश मध्ये चालू आहे. AC सर्किटमध्ये उपकेंद्र. सर्किटमध्ये सायनसॉइडल पॉवर सप्लायच्या दरम्यान एक प्रवर्तक कॉइल समाविष्ट असतो. सध्याच्या सर्किटमध्ये वाहणाऱ्या वाहकाने चुंबकीय क्षेत्र तयार करण्यास कारणीभूत ठरेल, जे सध्याच्या कोणत्याही बदलाला विरोध करतील. फेज आकृतीवरून आपल्याला दिसेल की व्होल्टेज 90 अंश मध्ये चालू आहे. AC सर्किटमधील ऊर्जा. प्रत्येक सर्किटमध्ये प्रतिरोधक, कॅपॅसिटर आणि इंडक्टर्सची उपस्थिती सर्किटचे कामकाज वेगळी असते, कारण प्रत्येक घटक वेगवेगळ्या पद्धतीने विद्युत ऊर्जा साठवून ठेवतो. प्रतिरोधकांनी उष्णता म्हणून शक्ती काढून टाकली. कॅपॅसिटर विद्युत ऊर्जा संग्रहित करते आणि ते परत देतात आणि कोणताही ऊर्जा गमावली जात नाही. इंडक्टर्स त्यांच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये ऊर्जेची साठवण करतात आणि त्यास पुन्हा पुन्हा देतात आणि पुन्हा ऊर्जा गमावली जात नाही. शिकण्याचे उद्दिष्ट. या प्रकरणात वापरकर्ते सर्किट विश्लेषणाच्या खालील पैलू शिकतील. AC चे प्राथमिक तत्व, सर्किट थेअरी, त्यांचे ॲप्लिकेशन्स. AC मधील ऊर्जा आणि वीज. सिंपल RC, RL, LC आणि RLC सर्किट आणि फिल्टर्स.